नमस्कार मित्रांनो, आपण भरपूर वेळा आपण वाहतुकीचे नियम धाब्यावर टाकून कुठेतरी नियमांच्या संदर्भात आपण कुठेतरी मोडतोड करत असतो। आपण ट्रॅफिक नियम न बाळगता कुठेतरी आपण उल्लंघन करत असतो। त्या संदर्भात वाहतूक शाखेच्या शासनामार्फत एक ॲप आपल्या नागरिकांसाठी चालू केलेली आहे। ते भरपूर दिवसापासून चालू आहे, पण भरपूर लोकांना अजूनपर्यंत नागरिकांना माहिती नाही त्या संदर्भात। तर आपण आता एक रिक्षा चालक आहेत आपल्याबरोबर, तर त्यांनाच ह्या गोष्टीबद्दल विचारून घेणार आहोत। आपको ई चालान के बारे में मालूम है क्या? ई चालान क्या होता है? ई चालान के बारे में मालूम है क्या आपको? नहीं, तो इसके बारे में आपको कभी किसी ने जानकारी दी? अभी तक नहीं दी। जोर से बोलिए ना, तब नहीं समझ। दी। तो इनको वो चीज़ के बारे में जानकारी मिली नहीं है, तो आज अपन वही जानकारी आज अपन अपने व्हिडिओ के माध्यम से सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। जे ट्रॅफिकचे नियम असतात, भरपूर लोक उल्लंघन करत असतात। मोटरसायकलवरती फोनचा वापर करतात किंवा हेल्मेट न घालता रस्त्यावरती गाडी चालवतात। कुठेतरी नो पार्किंग क्षेत्रामध्ये आपली वाहन पार्किंग करून कुठेतरी दुकानात खरेदी करण्यासाठी जात असतात। तर नागरिकांसाठी अशी एक गुन्हा नोंद करण्याची एक साईट आहे किंवा ॲप आहे, त्याला महा ट्रॅफिक ॲप असं बोललं जातं। आणि मी काही तुमच्यासाठी थोडंसं जे उल्लंघन लोक करतात, जे नियम उल्लंघन होतं त्याच्यावरती नागरिक तक्रार करू शकतात। तर मी लिहून घेतलेले थोडीशी माहिती होती, त्या ॲपमधून मी माहिती काढून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे। तर माहिती असेल तर सर्वांनी डाउनलोड करा, महा ट्रॅफिक ॲप म्हणून आहे। तर नागरिकांसाठी वाहतूक सेवा उल्लंघन थोडक्यात वाचून दाखवतो। महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचा प्रवास सुरळीत करण्यासाठी एक उपक्रम राबवला जात आहे। नागरिकांच्या ॲपच्या मदतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन नोंद करू शकता। तर उल्लंघन नोंद करताना खात्री करायची आहे। उल्लंघनाबाबत वर्णन नमूद केलेले व्यवस्थितपणे नमूद करायचे। उल्लंघन संबंधित टिपलेली प्रतिमा स्वच्छ असली पाहिजे, स्पष्ट दिसली पाहिजे। त्या ॲपवरती एक साईट आहे, त्याच्यावरती अपलोड करायची। उल्लंघनकर्त्याचा वाहन क्रमांक, प्रतिमा म्हणजे फोटो स्पष्ट दिसत असावे। त्यानंतर हेल्मेट न घालणारी लोक, फोनवर बोलणारी, सीट बेल्ट कार चालवताना न वापरलेली, ज्यांच्या गाड्यांना काळ्या काचा आहेत त्यांच्यावरतीही नागरिक कारवाई करू शकतात। त्याचप्रमाणे जसे मोटरसायकलवर ट्रिपल सीट चालवत असतील तर त्याचा फोटो वगैरे असेल तर इमेज अपलोड करून तुम्ही सरळ थेट वाहतूक जे शासनाने जे ॲप चालू केलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही ती प्रतिमा अपलोड करून त्यांच्यावरती कारवाई करू शकता। दुसरी गोष्ट अशी की खालील दिलेल्या उल्लंघनावर गुन्हा नोंद करू शकता। हे पर्याय आपल्या माहितीसाठी आहेत। 2 पेक्षा लोकांची दुचाकीवर सवारी, रहदारी संकेताकडे दुर्लक्ष करून पुढे जाणे, हेल्मेट न वापरणे, सीट बेल्ट न लावणे, फोनवर बोलत वाहन चालवणे, नो पार्किंग क्षेत्रात वाहन पार्किंग करणे, टॅक्सी किंवा रिक्षा चालक भाडे नाकार देत असतील त्याच्यासाठी सुद्धा आहे। रिक्षा चालकांच्या हितासाठी आहे। कधी काय होतं की आपण प्रवास करतो बाहेर ठिकाणी आणि रिक्षा चालक आपल्याला प्रवास त्यांच्या गाडीत नाकारतात, तर त्यासाठीही ह्या ॲपच्या माध्यमातून तक्रार करू शकता। त्याचप्रमाणे स्टायलिश नंबर प्लेट लावणे, त्याच्यावरतीही तुम्ही कारवाई करू शकता। रंगीत काळ्या काचा अशाप्रमाणे वाहन चालकांवरतीही तुम्ही स्वतः कारवाई करू शकता। तो मित्रों, ही माहिती कशी वाटली? आपको इस जानकारी के बारे में मालूम था क्या? नहीं, ई चालान के बारे में मालूम था क्या? नहीं मालूम था। बहुत लोगों को मालूम नहीं है, भरपूर लोकांना माहिती नाही आहे ई चालान काय आहे ते। तर मित्रांनो, आवडला असेल तर भरपूर लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, इकडेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।